नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर पहा, आपल्या समोर रेल्वेचा एक प्रश्न आहे. प्रश्न असा सांगितलाय, सकाळी 6 वाजता दोन गाड्या परस्परांच्या दिशेने निघालेल्या आहेत. त्यांच्यातील अंतर 1000 किलोमीटर असून त्यांचा वेग अनुक्रमे 55 किलोमीटर प्रति तास व 70 किलोमीटर प्रति तास आहे. तर त्या गाड्या एकमेकांना किती वाजता भेटतील? आपल्या समोर चार पर्याय आहेत मुलांनो. मुलांनो, त्या ज्या गाड्या आहेत त्या कुठं निघाल्यात? परस्परांच्या दिशेने निघाल्यात, म्हणजे त्या एकमेकांकडे येत असतात. म्हणजे त्या एकमेकांकडे जर येत असतील तर याचा अर्थ आपल्याला वेगांची काय करायची असते? बेरीज करायची असते. मग मुलांनो, किती वाजता भेटतील असं विचारलं म्हणजे अगोदर आपल्याला त्या ठिकाणी वेळ काढावा लागेल. वेळ बरोबर त्या ठिकाणी अंतर आणि भागिले काय मुलांनो? वेग आहे. मुलांनो, आता या ठिकाणी जर पाहिलं तर अंतर किलोमीटर मध्ये आहे आणि स्पीड त्याचा किलोमीटर प्रति तासात आहे. दोन्ही पण युनिट हे मोठ्या एककात आहेत, म्हणून आपल्याला 18/5 घ्यायची गरज त्या ठिकाणी नाही. तर मुलांनो, मग अंतर आहे दोघातलं किती? 1000 किलोमीटरचं आणि त्याला भागिले त्या परस्परांच्या दिशेने येत आहेत, म्हणून त्या दोन वेगांची आपल्याला काय करायची मुलांनो? बेरीज करायची. मग 55 आणि 70 यांची जर बेरीज केली मुलांनो तर ती किती भरेल? 125 भरेल. किती भरेल? 125. मुलांनो, मग तुम्हाला जर 125 चा पाढा येत असेल तर 125 एक 125 आणि 125 8 किती? 1000. 125 ने 1000ला 8 चा भाग जातो, म्हणजे याचा अर्थ त्या ज्या गाड्या आहेत त्या 8 तासानंतर एकमेकांना भेटतील. पण प्रश्नामध्ये असं विचारलंय त्या किती वाजता भेटतील मुलांनो? तर त्यासाठी त्या गाड्या सकाळी 6 वाजता निघाल्या त्या मुलांनो, म्हणजे सकाळचे 6 वाजल्यापासून निघाल्यानंतर त्याच्यानंतर 8 तासांनी भेटल्या. त्याच्यामध्ये 8 तास ऍड करा. 6 आणि 8 म्हणजे 14. 14 म्हणजे 24 ताशी घड्याळामध्ये मुलांनो 14 आहेत. तर त्या दुपारी 2 वाजता एकमेकांना भेटतील. दुपारचे 14 वाजले म्हणजे किती मुलांनो? 2 वाजलेले त्या ठिकाणी आहेत. म्हणजे आपला ऑप्शन नंबर कोणता आहे? 2.